ज्योतिबा देवस्थानच्या सुंदर हत्तीला अखेर ट्रकमध्ये चढवण्यात यश आलंय। गेले 4 दिवस सुंदर हत्तीला केरळच्या जंगलात पाठवण्यासाठी प्रयत्न सुरू होते, मात्र सुंदर हत्ती काही केल्या ट्रकमध्ये चढत नव्हता। केरळमधल्या बनेरगट्टा नॅशनल पार्कमध्ये सुंदर हत्तीला हलवण्याचे हायकोर्टाचे आदेश सुप्रीम कोर्टाने कायम ठेवले होते। सुंदरला 15 जून पूर्वी केरळमधल्या बनेरगट्टा नॅशनल पार्कमध्ये हलवा असे आदेश दिले होते। महाराष्ट्र, कर्नाटकसह अनेक राज्यांमधल्या लाखो नागरिकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री ज्योतिबा देवस्थानला श्री वारणा समूहाच्या वतीने आमदार विनय कोरे यांनी आसाममधून 12 वर्षांचा पाळीव हत्ती 2007 मध्ये दान केला होता। त्यानंतर तो वर्षभर ज्योतिबा डोंगरावर राहिला। 2 वर्षांपूर्वी त्याचा माहूत त्याला सोडून गेला। नवीन माहुताची सुंदरला सवय होईपर्यंत अनेक अडचणी निर्माण झाल्या। या घडामोडींची दखल घेत पेटा या प्राणीमित्र संघटनेने तक्रार दाखल केली। तेव्हापासून सुंदर जास्तीत जास्त चर्चेत आला होता। आता त्याला केरळच्या जंगलात पाठवण्यात येणार आहे। एकूणच या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्याबरोबर आहे। प्रताप, आपण बघतो की अखेर सुंदर हत्तीला ट्रकमध्ये चढवण्यात आले आणि म्हणजे थोडक्यातच आता कुठेतरी सुंदर हत्तीने अनुमती दिली आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही स्वतःला हलवायला। अर्थातच त्याला आठवण येत असेल ती त्याच्या आधीच्या माहुताची। काय सांगशील एकूणच या सगळ्या प्रक्रियेबद्दल? आपण गेल्या अनेक दिवसांपासून तिथे जाताय आणि एकूणच अर्थातच सुंदर हत्तीची ही परिस्थिती बघताय। नक्कीच आपण बघतो की सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला होता की 15 जून पर्यंत काही केल्या सुंदर हत्तीची रवानगी बनेरगट्टा अभयारण्यात करा। या आदेशानंतर वन विभाग जो आहे तो खडबडून जागा झाला होता आणि त्यांनी सुंदरला हलवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले। त्या प्रयत्नाचाच भाग म्हणून गेल्या 4 दिवसापासून वन विभागाचे अधिकारी, केरळमधलं पथक या सुंदर हत्तीला हलवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत होते। पण पहिल्या दिवशी सुंदरनं ट्रकमध्ये चढायला नकार दिला आणि त्याच्यानंतर मात्र 2-3 दिवस सलग वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न केला। त्या दरम्यान सुंदर पायाला जखम सुद्धा झाली, तरी सुद्धा तो सुंदर ट्रकमध्ये चढायला तयार नव्हता। पण ती मोहीम आहे ती आज सकाळी पुन्हा राबवली आणि अखेर सुंदर ट्रकमध्ये चढलेला आहे। एकूणच बघतोय की आमदार जे आहेत त्यांनी हा सुंदर हत्ती ज्योतिबाच्या सेवेसाठी भेट दिला होता, पण त्या ठिकाणी माहुताकडून मारहाण होते अशा प्रकारची तक्रार पेटाला दाखल केल्यानंतर हायकोर्टानं हा आदेश दिला आणि त्याच्यानंतर आज हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे त्याची रवानगी बनेरगट्टा नॅशनल पार्क मध्ये करण्यात येणार आहे। पण दरम्यान ह्या हत्तीची रवानगी बनेरगट्टा इथे करण्यात एक भक्तांमधून नाराजीचा सुरू होता, कारण तो ज्योतिबाचा हत्ती होता, त्याला हलवण्याची। निश्चित प्रताप, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। प्रताप नाईक आपले प्रतिनिधी आपल्याला माहिती देत होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।